मित्रांनो, आज आम्ही निघालेलो आहे मिरॅकल गार्डनला. तर आज शेअरिंग बसमध्ये ट्रॅव्हल करतो आम्ही. येणारच आहे ना मेसेज तुम्हाला. हां बघा, हा कॅमेरा पैसे घेतला मी यासाठी. प्रीतम भाऊ, प्रीतम तू आज एक्झिबिशन कसलं नेमकं तुझं इथे? प्रीतम नेहमी एक्झिबिशनला येत असतो, त्याच्यामुळे मला तो क्वेश्चन नेहमी विचारावा लागतो मला. ऑटो मेकॅनिकल हां हां बायकोला. ओके हा क्वेश्चन विचारला गेला बाय. प्रीतम, तू म्हणजे जेव्हा वहिनी नाराज असतात तेव्हा काय म्हणजे एक्झॅक्ट तू करतो वहिनींसाठी? शांत बसतो. हां मी शांत बसतो, काहीच करत नाही. नाराज आहे ना, शांत असते, शांत राहतो, काय प्रॉब्लेम. आय थिंक मग हे थोडं बॅड झालं रे वहिनी म्हणून. हे पूर्ण जनसमुदायाचा तसा प्रश्न आहे. बायको रागवले तर नवरा डबल रागवून बसतो, मनवायचं सोडून. हे तर तुमचं नाही. आज प्रॉपर व्लॉग कोणतं? आज सगळेजण प्रॉपर आन्सर देतात. ड्रेस प्रॉपर प्रत्येकाची भारी दिसते मला. आज बरं सगळं व्यवस्थित झालं. आपलं ना काही घेणं नाही ड्रेस बीस. मित्रांनो बघा, बघितलं कंडिशन काय म्हणजे आज सगळं व्यवस्थित हॅपी सगळे व्हिडिओ मध्ये येत आहे. आणि नाराज असलं किंवा शांत असलं म्हणजे त्यामुळे रिलॅक्सेशन आहे. ठीक आहे, काय गायत्रीचं नेहमीप्रमाणे मल्हारने त्या ठिकाणी स्लिपिंग टाइम झालाय का मल्हारचं? हां म्हणजे किती तयारी झाली मल्हारमुळे, ते नेहमी डिस्टर्ब होत असते. त्याला काही ऑप्शनच उरला नाही. जवळ जायचं मग आपण तूच काढून घ्या. अरे प्रीतम, मी काय म्हणतोय, उद्या येऊ काईट बीचला जायचं उद्या सकाळी. लई फेमस बीच आहे म्हणे, AITE. हां काईट बीच. हां इथं जरी जवळ जाऊन फोटो काढू, बाकीचं काही पाहिजे नाही आपल्यामधलं. आणि जर इच्छा असेल मध्ये जायची तर जाऊन येऊ सकाळ काढून घेऊ बोलायचं. आणि वाटतं तर मध्ये जायचं विचार. ग्लोबल मिरॅकल गार्डनला पोहोचलेलो आहे आम्ही. मल्हार अजूनही झोपलेला आहे. आणि रामा आणि वहिनी इकडे चालतायत. हॅलो प्रशा, हाऊ आर यू टुडे? आय एम फाईन ब्रो. गॉगल काढून घेऊ का आपले? मित्रांनो गॉगल काढतो आणि मग तुम्हाला दाखवतो. सो हॅलो मित्रांनो, पोहोचलोत आम्ही. जाऊ का? थांब. सो इथे एंट्री होती आमची. एंट्री झालेली आहे. हां काही वैसे बच्चे का? हाँ नहीं वैसे कुछ नहीं. आ गए हैं भाई, आ गए. त्या ठिकाणी एंट्री होती. ओ मुलं आलेला आहे. माझं पण दिलं का मॅम? हां चल इकडे वहिनी, बायकापूर आहे तुझी, चल. तिथे एंट्री होती, हे तिकीट दाखवायचं होतं. एंट्री झालेली प्रत्येकाची. आणि आम्ही आलेलो आहोत आता ग्लोबल विलेजला, मिरॅकल गार्डनला. बघू शकतायत. मल्हार गाव त्याला कड्यावर घे इकडे. मल्लू चल ग. चला तो आम्ही आता जस्ट चाललो आहे. हे आलेलं आहे मिरॅकल गार्डनला. हे सगळ्यांनी बाय करून द्या बाबांनो. हे बघा तुम्ही, इथे आलेलो आहे, दिसतं तुम्हाला एंट्री. आणि मल्हारचा आवाज जबरदस्त येतोय. सगळं व्यवस्थित येणार, सगळी गाणे वाजणार आज. हा स्पॉटही खूप छान आहे, बघा तुम्ही बघू शकता. म्हणजे आय थिंक आम्ही फर्स्ट टाइम असं गार्डन बघतोय. सगळे गार्डन बघितलेत, ते ऑसम आहे. भाऊ आता 360 मोड ऑन केला मी पण.
सो हॅलो मित्रांनो, तुम्ही बघा या ठिकाणी गायत्री त्यांचे वेगवेगळे शॉट घेतले गेलेले आहेत. माझ्याकडे ते म्हणून वाचा करत हो नाही, माझा फक्त नावाला आहे धरलेलं मी नाही. गायत्री वरती पण जायला आहे, फिरण्यासारखं आहे. हो इथे फोटो येईल भाई. ए प्रीतम बघा ना इथला फोटो, चला ना. नाही हा फोटो मिसून जाईल. चला 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 पुढे चला. सॉक्स तर काढे जाणार आहे ना. चला बॅग माय आता द्या गो. गायत्री कुठे आहेत मल्हार? ओ सो आम्ही चाललोय आता. खालचं कम्प्लीट झालंय आमचं, त्या वरच्या साईडला चाललोय. मल्लू हा ओ पप्पा बाय. पप्पा बाय. तुम्ही देख रहे ना काय दिख रहा है ना, एवढं मोठं एरोप्लेन ते बी गार्डनमा कसं बनाडायला होई भाऊ. एक नंबर वाट राहीन तर, कारण की एवढा गार्डनमा फिरेलेत आपण. परंतु हाई गार्डनमा दुबईना गार्डनमा ही सण अलगच वाट राहीन तर ती सगळ्यात मोठी गोष्ट होती. आणि पहिली वारच आम्ही गेलो होतो बाहेर, त्यामुळे ते दखी सणच एक नवीन बात बन राहीन ती. पण एक नंबर होतं, जे बी होतं ना ते एक नंबर होतं. असं गार्डन तरी मी दखल नव्हतं मला लाईफमा. मस्त वाटणं. गायत्री मल्हार तर पुरा खुश होतात. म्हणजे गार्डनमाच फुलांपासूनच तुमचा घोडा, फुलांपासून हत्ती, फुलांपासून एरोप्लेन, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी केल्या होत्या. आणि म्हणजे जे पूर्ण वाळवंटात आहे दुबई, त्या वाळवंटामध्ये अशा प्रकारचं गार्डन म्हणजे तयार करून अशा प्रकारचे त्यांनी प्रत्येक फुलं फुलवलेले होते. ते एक विशेष होतं. कारण आपल्याकडे जमीन आहे मित्रांनो, जमीन नसून ही काळी जमीन आहे चांगली, तरीसुद्धा अशा प्रकारचं एवढं मोठं गार्डन नाही. ती गोष्ट वेगळी. आपला भारत म्हणजे काय म्हणतात ना त्याला, भारत माही सण अलगच वाटस, भारतासारखं कुठे वाटूच शकत नाही. कारण ते शेवटी म्हणतंच ना, आपला देश आपला खानदेश, सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती. तुम्ही बघू शकता. तसं फायनली रात्रीसुद्धा त्या ठिकाणी खूप मजा आली होती, कारण की आय थिंक आपल्याकडचे लोक खूप सारे भेटले त्या ठिकाणी. आणि सो बाय मित्रांनो, प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. चांगलं वाटलं असेल तर आता पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. बाय.